अकोले तालुक्यात तरुण शेतकरी वर्ग दिशाहीन आहे. शिक्षण असूनही रोजगार नसल्याने रोजगारापासून वंचित आहे. तरुणांकडे व्हिजन निश्चित आहे, मात्र त्याला स्थानिक नेत्यांचे बळ प्राप्त होत नाही. तरुणांनो, तुम्ही निश्चित रहा, संघटित व्हा. तुमच्या अपेक्षा, इच्छा व तालुक्याला तुमचे व्हिजन आवडण्यास निश्चित संधी मिळेल, असे प्रतिपादन सेवा सोसायटीच्या अकोले येथे यशवंत यूथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित युवा परिसंवाद मेळाव्याला मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी केले. यावेळी सुरेश गडाख, विनोद हांडे, स्वप्नील धांडे, अमित नायकवाडी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांगरे, गणेश कोकणे, रामनाथ सहाणे, तालुकाध्यक्ष परीक्षित भोर, विजय आवारी, सौरभ देशमुख, राहुल शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विनोद हांडे म्हणाले की तालुक्यात तरुणांच्या विचारांना न्याय देण्यासाठी युवकांचे शिबिर आयोजित करावे. तरुणांच्या विचारांना चालना देण्यासाठी व त्यांच्या अपेक्षा, भावना व तालुक्याच्या विकासासाठी विजन विचारात घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तालुक्यात छोटे मोठे उद्योग, व्यवसाय, औद्योगिक वसाहत यासारखे प्रकल्प राबवल्यास तरुणांना रोजगार मिळेल, असे मत व्यक्त केले व आभार विजय चौधरी यांनी मानले. भविष्यात ज्यावेळेस सत्ता येईल त्यावेळेस आम्हाला संधी मिळेल. आज जर युवकांना संधी मिळालेली आधी जातो. तुम्हाला सांगतो, जी काय पारंपरिक पद्धत चालली राजकारणात हे आपल्या सिस्टमला खराब करून टाकतील. आज आपण मोबाईल कसा अपग्रेड करतो तसे सिस्टम मध्ये बसणारे लोक सुद्धा आपण अपग्रेड केले पाहिजे. राजकारणात म्हणा, समाजकारणात म्हणा, मी काही युवकांना एकत्रित संघटित पाहिलेलं नाहीये. तुम्ही एक संस्था काढली होती युवकांसाठी, सुनील भाऊ तुम्ही काढली, मी यशवंत यूथ फाउंडेशन काढलं, विनोदजींनी संस्था काढली. परंतु पोरांनो, आम्ही जे काही इनिशिएटिव्ह घेतला, पुढाकार घेतला, आज सुनील भाऊ तुम्हाला सांगतो तो पुढे का नाही गेला? कारण की सत्ता नव्हती. या तालुक्यामध्ये 50 वर्षामध्ये जे अमित भांगरेंचं स्वप्न आहे, जे तुमचं आमचं स्वप्न आहे, की जे त्याचा लीड करताय, ते असं म्हणतायत या तालुक्यामध्ये 50 वर्षामध्ये जर सामाजिक राजकीय किती वर्ष सुरू केलं? 20व्या वर्षी त्यांनी समाजकारण राजकारणात ते आले. परंतु त्यांचं तुम्ही वक्तृत्व पाहिलं, त्यांचं भाषण ऐकलं, आपल्याला प्रेरणा देणारं भाषण आहे. अशा तरुणाची या तालुक्याला गरज आहे. आज मी तुम्हाला सांगतो पोरांनो, मी देखील माझ्या कुटुंबाला वारसा आहे राजकारणात होतं. आमच्या कुटुंबाने आमदारकी पाहिलेली आहे. आमदारकी काय फार मोठी गोष्ट नाही होती सौरभ भाऊ. परत मी तुम्हाला सांगतो, तुम्ही निर्णय चांगला घेतला, कारण की आपण युवक एकत्र येतोय, आपल्याला क्रांती करायची. आमदारकी वगैरे काय नाही. परंतु जसं अमितजींनी सांगितलं, युवकांचे जर प्रश्न आले तर कोणीच येत नाही. पोलीस स्टेशनचा मॅटर राहतो, अनेक काय मॅटर राहतात, पोरांची काय मॅटर राहते आपल्याला माहिती ना. आपणही त्या काळात गेलोय, कॉलेजमधून गेलोय पोरांनो. परंतु आज परिस्थिती बघितल्यावर कुठंतरी वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. सुरेश शेट्टीचं बसले मोठे उत्तम व्यापारी आहेत, ते उद्योजक आहेत, अनेक संस्था त्यांनी त्यांच्या उभ्या केल्यात. परंतु सौरभराव तुम्हाला सांगतो, इथं प्लॅटफॉर्म नाहीये. आपल्या तालुक्यामध्ये युवकांनी शिक्षण जर घेतलं त्याला हाताला नोकरी भेटत नाही. आता विनोदजींनी त्यांचा आणि संदीप भाऊनी शेतीच्या संदर्भात सांगितलं. आज आपण जो ऊस पिकवतो, आमचे मित्र संदीपरावनी सांगितलं कारखाना वाचला पाहिजे. परंतु मी त्यांनाही सांगितलं त्याच वेळेस, हा कारखाना 100% वाचलाच पाहिजे. आपण सगळेजण मिळून वाचू शकतो. त्याच्यासाठी जो काही प्लॅन ऑफ ऍक्शन लागेल तो बनवू. आमदारांना देखील मी म्हणतो होतो काही प्लॅन ऑफ ऍक्शन बनवायचा, परंतु त्यांनी कधी विचारच नाही केला, कारण ते त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये प्लॅन ऑफ ऍक्शन काय असतं ते माहिती नसतं त्यांना. परंतु एक विचार लागतो, परंतु एक विजन लागतं. या तालुक्यामध्ये मी संदीपरावला सांगतो काय, इथं पर्यटन वाढू शकतं, शब्द माझा वाढू शकतो. पुढची सभा कार्यक्रम आपण जाणीवपूर्वक माझ्या नवीन हॉटेलवर करू, कारण की दूरदृष्टी असल्यावर आणि जर तुम्ही योग्य पद्धतीने जर ती गोष्ट केली तर काय होऊ शकतं तेही तुम्हाला कळलं. मी कर्ज काढलं, ते हॉटेल मागलं, कर्ज मला फेडावं लागणार आहे, परंतु मला त्याच्यात क्षमता दिसते. आज ह्या तालुक्यामध्ये एकाने उल्लेख केला, पवार साहेबांनी अकोला तालुक्याची तुलना काश्मीर सोबत केली होती. खरंच आपल्या अकोला तालुका हा काश्मीर आहे. इथं पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. गोव्यासारखं राज्य जर पर्यटनावर जर पोरांनो मोठं होऊ शकतं तर आपला अकोला तालुका पर्यटनावर जगू शकतो. वरचा किमान आदिवासी पट्ट्यात जगत. आता राहिला विषय शेतीच्या संदर्भात, आपले विद्यमान असू द्या, माजी असू द्या किंवा पुढारी असू द्या, आता आम्ही बीएससी ऍग्री करून आलेलो ना संदीपराव. स्टार न्यूजसाठी अकोले संगमनेर तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब वाकचौरे.